नमस्कार मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे आणि सध्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातल्या 8 जागांवरती मतदान झालेलं आहे। मित्रांनो, आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत आणि सध्या हिंगोली लोकसभेची निवडणूक 26 एप्रिल 2024 रोजी पार पडलेली आहे आणि महाविकास आघाडी महायुती म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिंदे गट असे एकमेकांसमोर आहेत। कोण निवडून येईल या संदर्भात सुद्धा चर्चा करणार आहोत। सध्या सोयाबीनचे बाजारभाव घसरलेले आहेत, याचबरोबर जे काही खतांच्या भावामध्ये वाढ झालेली आहे याच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं उत्तर काय राहील आणि याच्या पुढचं विधानसभेची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काय राहील याच्या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष युवा उपाध्यक्ष आहेत। काय सांगाल? जे का रंजले ना गांजले तोची भोंदू ओळखावा असे भोंदू आम्ही ओळखलेले आहेत। शेतीमालाला भाव नाही, जे कर्ज बुडवे आहेत त्याचं कर्ज बुडव्याचं 34,56,000 हे कर्ज बुडव्याचं गुपचूप कर्ज माफ केलं आणि जे शेतकऱ्याचं चुटपुटक कर्ज आहे त्याची जाहिरात करते। मग असे भोंदू आम्ही या टायमाला ओळखलेले आहेत, अजूनही ओळखूत आणि सगळ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की असे हे भोंदू ओळखाय पाहिजे। ते कोणी असोत, आम्ही राजकारणात कोणता पक्ष हे सांगणार नाहीत, पण जे शेतकऱ्याच्या हिताचं असेल त्याला आम्ही मतदान केलेलं आहे। बरं, एकंदरीत आता हिंगोली लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजलेला आहे। मराठा आरक्षणाकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना कसं बघते? आमचा दृष्टिकोन शिवाजी महाराजाच्या दृष्टिकोनाविषयी, पण शिवाजी महाराजाची सर आम्हाला येत नाही। शिवाजी महाराजाचे सर्व शत्रू होते आणि सर्व शत्रूवर तुटून पडण्याचा गनिमी कावा शिवाजी महाराजाचा होता आणि आमचा गनिमी कावा एका या शत्रूला संपविण्याचा आहे। त्यामुळे एका शत्रूला जर संपविलं तर हे शत्रूचा नायनाट होईल। येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा असणार म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जे काही शत्रू असतील शेतकऱ्याच्या हिताचे त्याला आम्ही संपविण्याचं काम करू। बरं, स्वाभिमानी शेतकरी संघटना जे की हातकणंगलेमध्ये खासदार राजू शेट्टी उभे आहेत, तिथे काय राहील परिस्थिती? निवडून येतील का खासदार म्हणून? आमचं अंतकरण सांगते की राजू शेट्टी साहेब निवडून येणारच आणि त्याला निवडून द्यायलाच पाहिजे। जे शेतकरी असतील, जे शेतकऱ्याच्या हिताचे असतील ते राजू शेट्टी साहेबाला निवडून देतील असं आमचं मत बोलतंय। बरं, बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून रविकांत तुपकर आहेत, जे की शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेच आहेत ते, पण त्यांच्याबद्दल काय सांगा? ते निवडून येतील का? कशा पद्धतीचं राहील तिथलं वातावरण? पक्षात असो का अपक्ष असो, पण जे शेतकऱ्याच्या हिताचं काम करतील ते शेतकऱ्याचा नेता म्हणून शोभते। काय सांगाल? लोकसभा निवडणुकी संदर्भात आता आपल्या हिंगोली लोकसभेमध्ये निवडणूक झालेली आहे, याच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कोणाला पाठिंबा होता का किंवा काय परिस्थिती होती? रविकांत तुपकरचं बोलला नाही, इथं हिंगोली लोकसभेचं काय सांगाल तुम्ही? हिंगोलीतलं काय सांगाल? तिला काय आयडिया नाही मामा। बरं, ठीक आहे। अजून एक आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, एक शेवटचा बसू दे मला। सध्या केंद्र सरकारने म्हणजे भावामध्ये वाढ केलेली खतांच्या आणि सध्या लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना सुद्धा भावामध्ये वाढ झालेली आहे, याच्याबद्दल काय सांगाल? आता केंद्र सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण आणि मोदी सरकार शेतकऱ्याला हे कधीही वरी येऊ देणार नाही। आता शेतकऱ्याला लुटायचं काम मोदी सरकारने केलेलं आहे। शेतीमालाला भाव व्यापारी गले लट्ट करून सोडत आणि मोदी सरकार आता सगळं शेतकऱ्याला लुटून गुजरात सुधारणार हे सगळ्या शेतकऱ्याच्या लक्षात आलंय आणि शेतकरी जर वरी आला तर सरकारचं काही चालणार नाही असं मोदी सरकारच्या लक्षात आलंय। म्हणून आता मोदी सरकार तर शेतकऱ्याला वरी येऊ देतच नाही आणि मोदी सरकारची आता दादागिरी चाललेली आहे। अमरावतीमध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्याला आणि बच्चू कडूच्या कार्यकर्त्याला सभा घेण्यासाठी दोन्हीला बी जिल्हाधिकाऱ्यानं परवाना दिला, पण बच्चू कडूच्या कार्यकर्त्याला अगोदर दिला
आणि मग आता ते बीजेपी सरकारनं हाणून पाडा. आता ही मोदी सरकारची अशी दादागिरी चालली. मोदीला खऱ्या अर्थानं देशामध्ये पंतप्रधान होऊ देऊ नये, कारण हे शेतकऱ्याचा नैडू फायदा देणारं सरकार आहे. शेतकरी सुद्धा महाविकास आघाडी सरकारमध्ये न राहता राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेली आहे लोकसभेमध्ये, जे की त्यांची हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामध्ये खूप मोठे बडे नेते आहेत आणि राजू शेट्टी सुद्धा त्यामध्ये आहेत. खरं विजय होईल का तिथे? होईल का निवडणूक? नेते किती जरी मोठे असले तर राजू शेट्टी साहेबाच्या मग शेतकरी हा वर्ग आणि मोठ्या संख्येने आहे. गेल्या वेळेस पराभूत झाले होते. गेल्या बारीस पराभूत जरी झाले असले तर राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा डाव होता, म्हणून आम्ही आता त्यांच्या सोबत राहिलो नाही. ते आमचं अगोदरच ठरलेलं होतं 2 वर्षापूर्वी की आपल्याला हे शेतकरी संघटना बुडविण्याचं काम करतात. बरं, हिंगोली लोकसभेमध्ये आपल्या हिंगोली लोकसभेची निवडणूक झालेली आहे. या ठिकाणी कोण निवडून काय शक्यता तुम्हाला काय वाटते? हिंगोलीमध्ये आष्टीकर निवडून येतील असं माझा विश्वास आहे. बरं, या ठिकाणी मराठा आरक्षणाचा काही परिणाम होता का? मराठ्यांचा कल कुणीकडे होता? मराठ्याचा कल काय मी सांगू शकत नाही, पण आमच्या वतीनं आम्ही कोणाला काही पाठिंबा दिलेला नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे? आम्ही आमच्या पद्धतीनं जे शेतकरी हिताचा नेता असेल त्यांना आम्ही आमच्या हितानं आम्ही आमच्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे. काका काय सांगाल? शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही मतदान केले की महाविकास आघाडीच्या बाजूनच मतदान केलं आम्ही. बरोबर. अजून एक विचारतो. बरोबर. अजून एक विचारतो, केंद्र सरकारचं धोरण शेतकऱ्यांविषयी कसं वाटतं? केंद्र सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण आहे. केंद्राच्या सगळ्या योजना हे जे 2-2 हजार रुपये देते आणि आपल्याला 1-1 लाख रुपयाला लुटते, त्याच्या आम्ही विरोधात आहोत. पण आमचं काही चलं ना, आम्ही आता मतदानाच्या रूपातून आम्ही काय करायचं ते बरोबर केलेलं आहे. आता अजून एक विचारतो, शिवसेना कुठली, राष्ट्रवादी कुठली, आता काँग्रेसमधले जे काही नांदेड लोकसभेचे मोठे बडे दिग्गज नेते होते अशोक चव्हाण यांना सुद्धा समाविष्ट भाजपमध्ये केलेला आहे. मग भाजप याच्या अगोदर सांगायचे आम्ही आमचा पक्षामध्ये फोडाफोडी म्हणजे आमच्या पक्षामध्ये कोणी भ्रष्ट नेता नाहीये, याच्या अगोदर बीजेपीनेच आरोप त्यांच्यावरती केले होते. नाही, बीजेपी चोर आहे, चोरायला जवळ धरायली बीजेपी वाले सगळे. जेवढे मोठे चोर आहेत ते मोठे पद आहेत. जे मोठी चोरी करेल त्यालाच मोठं पद द्यायलेत. आणि हे जे सरकारचं जे धोरण आहे, जे सोयाबीन आले शेतकऱ्याला की जे सोयाबीन आयात करायचं, कापूस आला कापूस आयात करायचा, म्हणजे शेतकऱ्याला वर येऊ देण्याचं या सरकारचं लक्ष नसल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आघाडीला महाराष्ट्रामधून भरपूर प्रतिसाद मिळेल, त्यांची सत्ता येईल अशी अपेक्षा करतो. बरं, स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून कोणाला पाठिंबा होता का नाही? पाठिंबा नव्हता, पण संघटनेवाले लोक मतदान तर आता महाविकास आघाडीलाच करणार ना, केला ना. नक्कीच. आता एक शेवटचा प्रश्न तालुका अध्यक्षांना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे की तालुका अध्यक्ष आहेत, काय सांगा? आमचा पाठिंबाचा विषय असा आहे की आमचा पाठिंबा हा कोणालाच नव्हता, पण आमचा जे शेतकऱ्याचं जे उपोषण करते किंवा शेतकऱ्याचा जे नेता आहे किंवा शेतकऱ्याचं जे पिळवणूक करून त्याचे काम करतात ह्या लोकांना जे म्हणजे आमच्या हिंगोलीतून आष्टीकर असतील याला आमचा पाठिंबा असा जाहीर नव्हता, पण आम्ही आमच्या मतदानानं आकारानं मतदान केलेलं आहे. साहेबाचं शेट्टी साहेबाचं जे तुम्ही म्हणाले ना हातकलंगी मधून, आमच्या साहेबाचं शीट लागन न लागन ह्या धोरणाचं आम्ही बोलणार. आमच्या साहेबाची शीट 100% लागली, आजही लागली. आणि रविकांत तुपकरची शीट लागली. बरं, आपल्या हिंगोली लोकसभेमध्ये कोणाची हवा आहे, कोण खासदार होऊ शकते काय सांगा? आष्टीकरचे. तर नक्कीच हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि कृषी कल्याण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असाल त्यालाही फॉलो करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.